इचलकरंजीचा सर्वांगीण विकास आणि सामाजिक शांतता यासाठी दैनिक महासत्ताचं मोठं योगदान आहे। वसंतराव दत्तवाडे यांनी अनेक पत्रकार लेखक घडवले। शिवाजी विद्यापीठानं त्यांच्या पत्रकारितेतील सामाजिक जीवनातील योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवावं अशी अपेक्षा ज्येष्ठ संपादक लेखक प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केली। गो जाधव अध्यासनाच्या वतीनं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते। महाराष्ट्राचं मँचेस्टर अर्थात वस्त्रनगरी इचलकरंजीमध्ये साप्ताहिकापासून दैनिक आणि पुढे डिजिटल मीडियापर्यंत यशस्वी वाटचाल करणाऱ्या दैनिक महासत्ताचे संपादक वसंतराव दत्तवाडे यांचं 11 जुलै रोजी निधन झालं। पत्रकारितेमधील त्यांच्या योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती मिळावी या उद्देशानं पद्मश्री गो जाधव अध्यासनाच्या वतीनं ज्येष्ठ संपादक आणि लेखक प्रसाद कुलकर्णी यांचं व्याख्यान झालं। सुरुवातीला स्वर्गीय वसंतराव दत्तवाडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। अध्यासनाचे प्रमुख शिवाजीराव जाधव यांनी स्वर्गीय दत्तवाडे यांची पत्रकारिता आणि त्यांचा जीवन प्रवास याबद्दल माहिती दिली। इचलकरंजी शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हा दत्तवाडे यांच्या पत्रकारितेचा उद्देश होता। बेळगाव ते सातारा या 6 जिल्ह्यात एकाच आवृत्तीच्या माध्यमातून वाचकांना विस्तृत बातम्या देण्याचा त्यांचा प्रयत्न होता। शेती, सहकार, राजकारण, समाजकारण, चित्रपट, अर्थकारण याबाबत त्यांचा अभ्यास होता। प्रत्येक विषयांसाठी वाहिलेल्या पुरवण्या देणारं एकमेव दैनिक अशी महासत्ताची ओळख झाली। पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या पत्रकारितेत स्वर्गीय दत्तवाडे यांनी स्वतःचा ठसा उमटवला। साखळी वृत्तपत्र नसतानाही त्यांनी महासत्ता दैनिकाला लोकप्रिय बनवलं। त्यांच्या पत्रकारितेच्या कार्याचा ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत नेण्याचं काम विद्यापीठानं करावं अशी अपेक्षा व्याख्याते प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केली। यावेळी बी न्यूजचे पत्रकार प्रमोद भनगुत्ते, पत्रकार सुनील देसाई, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, प्राध्यापक किसन कुराडे, ज्येष्ठ पत्रकार दयानंद लिपारे, अमोल पाटील, मास कम्युनिकेशन विभागाचे रत्नाकर पंडित यांनी मनोगत व्यक्त केली। महासत्ताचे एस.आर. माने, पत्रकार पांडुरंग दळवी यांच्यासह पत्रकारितेचे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते।